Question number 2. SCF of two numbers is 14 and LCM is 490. Find the sum of those two numbers. मित्रांनो 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा याचे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 140, ऑप्शन नंबर 2 147, ऑप्शन नंबर 3 168, ऑप्शन नंबर 4 182. बघा मित्रांनो एक्झाम्पल आपण सोडून बघूया. वी हॅव गिवन द एचसीएफ अँड एलसीएम. बघा एचसीएफ दिलेला आहे आपल्याला. एचसीएफ इज इक्वल टू 14 अँड एलसीएम वी हॅव गिवन 490. मित्रांनो वी नो दॅट एचसीएफ मीन्स व्हॉट? एचसीएफ मीन्स all common factor in given two numbers, given numbers म्हणून. आणि LCM means common factor multiplied by non common factors. तर ते झालं LCM. तर बघा आपण LCM डिवायडेड बाय HCF घेऊ. म्हणजेच काय मिळेल? तर कॉमन फॅक्टर डिवायडेड बाय कॉमन फॅक्टर गेट कॅन्सल होतील. म्हणजेच काय म्हणता येईल? LCM म्हणजेच काय म्हणता येईल मित्रांनो? कॉमन फॅक्टर मल्टिप्लाइड बाय घेत असतो आपण नॉन कॉमन फॅक्टर आणि डिवायडेड बाय एचसीएफ मीन्स मित्रांनो कॉमन फॅक्टर, ऑल कॉमन फॅक्टर्स. तर बघा मित्रांनो या ठिकाणी कॉमन फॅक्टर कॅन्सल होतील. म्हणजे या ठिकाणी एलसीएम डिवायडेड बाय एचसीएफ आणि यांचं जर मिळालं तर आपल्याला मिळेल नॉन कॉमन फॅक्टर. सर्व काय मिळतील आपल्याला मित्रांनो? नॉन कॉमन फॅक्टर्स. बघा या ठिकाणी नॉन कॉमन फॅक्टर्स पाहिजे आपल्याला. कॉमन फॅक्टर्स. तर मित्रांनो आपण यांची डिव्हिजन करून बघू. 490 डिवायडेड बाय जर आपण 14 केले, डिव्हिजन जर केलं आपल्याला तर किती मिळेल आपल्याला? 14 3 42 म्हणजे मिळेल 3 क्वोशंट मिळेल आणि रिमेनिंग राहील. तर 43 म्हणजे किती राहील? 7 राहतील म्हणजे 70 आणि या ठिकाणी 70 राहील आणि 14 5चा भाग जर 35 मिळेल आपल्याला. किती मिळेल? 35 मीन्स मित्रांनो जे दोन फॅक्टर पडतात आणि बोथ आर प्राईम नंबर्स मीन्स 5 मल्टिप्लाइड बाय 7. तर मित्रांनो बघा 35 ची फॅक्टर आहे 5 मल्टिप्लाइड बाय 7. या ठिकाणी आपण फर्स्ट नंबर घेऊ. देअरफॉर फर्स्ट नंबर आपण पहिल्यांदा फर्स्ट नंबर घेऊ. बघा कॉमन फॅक्टर आहे 14. आपल्याला माहित आहे की कॉमन फॅक्टर आहे 14. या ठिकाणी घेतो आपण कॉमन फॅक्टर्स. एचसीएफ मीन्स होते कॉमन फॅक्टर. यालाच म्हणू आपण कॉमन फॅक्टर्स. एचसीएफ काय? कॉमन फॅक्टर्स आहे. तर बघा म्हणजेच काय म्हणता येईल? 14 आणि या ठिकाणी यापैकी एक नंबर घेऊ आपण. फर्स्ट नंबर समजा 14A आणि ए म्हणजे काय घेऊ आपण? 5 घेऊ किंवा आपल्याला डायरेक्ट म्हणता येईल 14 × 5. हाफ झाला आपला फर्स्ट नंबर. 14 × 5 म्हणजेच किती येते? 14 5 70. आणि मित्रांनो सेकंड नंबर जर घ्यायचा आहे आपल्याला तर सेकंड नंबर कोणता मिळेल? बघा 14 हा कॉमन फॅक्टर आहे आणि मल्टिप्लाइड बाय घ्यायचं 7. हा म्हणजे नॉन कॉमन फॅक्टरचे दोन वही पडले 5 × 7. तर बघा सेकंड नंबर आहे 14 7 98. तर बघा आपल्याला फर्स्ट नंबर मिळाला 70, सेकंड मिळाला 98. आणि काय करायचं आपल्याला? फाइंड द सम ऑफ दोज टू नंबर्स. देअरफॉर आपण सम घेऊ मित्रांनो. आता सम ऑफ दोज टू नंबर्स. द सम ऑफ कोणकोणता फर्स्ट नंबर आहे? 70 अँड 98. मित्रांनो किती मिळेल? 70 प्लस 98 याची ऍडिशन्स करा. बघा 8 आणि 7 प्लस 9 म्हणजे 16 म्हणजे आपल्याला आन्सर मिळाला आपल्याला 68
आणि ऑप्शन 168 आणि ऑप्शन नंबर कोणता आहे? ऑप्शन नंबर 3. म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळेल आपल्याला ऑप्शन नंबर 3 आणि आन्सर आहे 168. तर बघा मित्रांनो, या पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यानंतर बघू आपण नेक्स्ट एक्झाम्पल.